त्यासाठी घराच्या बाहेरून पडलेले, पण मी केलेलं आहे दुसरंच काम, भलतंच काम करून गेले मी घरी. तर आज फायनली टॅक्सचं काम होतं, टॅक्स भरायचं काम होतं, त्याच्यासाठी केलं होतं आम्ही. आणि भरपूर गर्दी आहे इथे, बघू शकता. आणि असं घरात बसून मला होतंय आता बोर. आणि मी जॉब करत होते, तर मला खूप मस्ती म्हणून मी सोडला होता तो जॉब. या महिन्याचा 1 तारखेपासून मी जॉब सोडला होता. आणि ही गाडी किती डेंजर असं काळा धूर सोडती. छी, काय झालं काय माहिती त्या गाडीमध्ये. आणि मी 1 तारखेपासून जाणार आहे कुठं, आम्हाला जाणार आहे मी मजदुरी करायला जाणार. मजदुरी करायला जाणार. घरात बसून असे काय काय कामं करायला लागतात. इथं जावा तिथं जावा, टॅक्स भरा आणि हे भरा. घरात बसून खूप गरम पण होतं, बोर होतं. कामामध्ये कसं आहे, AC मध्ये बसायचं, मस्त हवा घ्यायची, गार गार हवा. तर तिथं 2-2 मिनिटाला सिग्नल आहे, 2-2 मिनिटाला. आत्ताच एक सिग्नल संपलं, आता परत सिग्नल. मी कधी शिकणार गाडी चालवायला. अशा प्रकारे मी इथं स्पॉट केलाय एका ब्लॉगरला. कुठे दिसत नाही, हे बघ इथे. A few moments later. घरी आले आता. येताना मी घेतलं होतं चॉकलेट, त्याचा कचरा माझ्याकडेच. खायचं पण आपण, कचरा पण आपणच फेकायचा. आमच्या आजूबाजूला कोणच नाही. मी आले नाही तर हा लगेच आला. बावळट दार खोलायचं दार काय. सो मी गेले होते पहिल्यांदाच टॅक्स भरायला. मला वाटलं, म्हणजे पहिल्यांदा गेलो तर मी असं, आपण इमॅजिन तर करतो ना कसं असून काय असं. तर मी असं इमॅजिन केलं की तिथं गेल्यावरती खूप खूप वेळ थांबावं लागेल, लाईनमध्ये थांबावं लागेल असं वाटलेलं मला. पण तसं काय झालं, तिकडं गेले आणि तिथे ओळखीचे कोणतरी निघाले, त्यामुळे अजून पटकन काम झालं. आपण जिथं जाईन तिथं आले ओळख. आणि मी म्हणलं बघू जरा जाऊ. म्हणजे माझं काम नव्हतं, दुसऱ्याचं काम होतं. पण जर मी इन फ्युचर मी घर घेतलं, म्हणजे घेईनच, तर मला पण लागेनच ना. मला पण टॅक्स भरायला लागेल. मग मला पण जावं लागेल असं टॅक्स ऑफिसला पैसे द्यायला, म्हणजे टॅक्स भरायला. आणि मी जाणार 1 तारखेपासून परत जॉबला. माझ्या कामातल्या लोकांना करमत नाही माझ्याशिवाय. हे खरंच असं आहे का, असं मला वाटतं. बघू आता, मज्जा येणार आहे आता. मला बोर होणार नाही घरी. बघू काय होतंय. कामात जाऊन पण मी ब्लॉग काढेनच ऑब्विसली. का नाही काढणारच ना.